असं जास्त कुंडीमध्ये लावायला पाहिजे. असं शो सारखं पण दिसतं झाड आणि हळद पण येते चांगली आहे. थोडीशी आपली हळद लावली कुंडीमध्ये तर चेहऱ्याला लावायला वगैरे हो कसतल बाई झाड. छान आली आहे ना. हे बघा फ्रेंड्स, हे बघा सहज लावलेली. आता आपली सिटी म्हणजेच आपलं गाव, तर असं कुंडीमध्ये लावून पण आपल्या इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो आपण शेतीची. गावाकडं तर सर्वांनाच असतं घरं दारं, पण सिटीमध्ये म्हटल्यानंतर हर गोष्ट कुंडीमध्येच लावायला लागते. तर हे गुलाबासोबतच मी म्हणलं आता गुलाबाला ह्या त्रास व्हायला लागलाय. म्हटलं ही हळद आता झाली आहे पिकली हळद तर बघावं म्हटलं आता हे. चांगली निब्बर आली ना. अरे देवा, आता त्याला आता खरडूनच काढायला लागल. बघू पानं. अहो हळदीचं पान चांगलं असतं. हे काय हळदीचं पान पण पौष्टिक असतं. ह्याच्यावर आपण म्हणजे नाही का जेवण नाश्ता पिष्टा पण करू शकतो. एवढं काय हळदीचं पान त्याचं काय ज्यूस पण बनवून आपण पिऊ शकतो. आणि ही बघा हळदीचा कोंब. बघू आता किती हळद आली आहे. चांगली आली की हो. अरे वा बाई किती मस्त आली हो मोठी हळद. होय वा 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 वा, किती छान हळद आली आहे. तर असं कुंडीमध्ये तुम्ही पण लावू शकता. तर असं 4-5 असे जर लावल्या तर किती हळद एका कुंडीमध्येच. मला तर वाटतंय की असं 8-15 दिवसाची हळद आपली म्हणजे नाही का हळदीचं पाणी पिण्यासाठी आरामशीर होऊ शकते, नाही का नाही. हळदीचं पान कधी फेकायचं नाही. बघा ना किती पौष्टिक आहे. अहो माझा गुलाब, अहो बिचारा कसं होईल ते. मी उठू का. कसलं आलंय हो गट्टाचे गट्टा. होय, निसर्गाला आपण एक गोष्ट देतो तर निसर्ग आपल्याला डबल टिबल गोष्टच करून देतं. किती सुंदर हळद आली आहे. हळूहळू बिचारा गुलाबाला त्रास व्हायला लागला ना. उगाच ह्याच्यात लावली, दुसरीकडे लावायला पाहिजे होती ना. सहज लावलेली गोष्ट. हे काय आता हळद येते मस्त. तुटू द्या एवढं काय तवा, आता थोडी लावायची तवा. माती एकदम हीच झाली. कुंडी कमी पडली तर आता मोठ्या कुंडीत पण लावू शकतो आपण. अशी मोठी बकेट आहे ना त्याच्यात लावायची म्हणजे हळद येते. असं गॅलरीत जागा असली तर आपण लावू शकतो आरामशीर.